ही खतरनाक रेसिपी आज तुम्हाला तुमच्या गावाकडचे दिवस आठवण करून देणार आहे. तर ही रेसिपी कशी करायची, काय करायची पूर्ण समोर दाखवलेली आहे. गावाकडचे लोक याला दररोज खातात, पण शहरातल्या लोकांना माहीत नाही, म्हणून आज रेसिपी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. ही तर आई आपल्याला सोप्या आणि सिंपल पद्धतीत चविष्ट भाजी कशी बनायची ते दाखवणार आहे. तर चला बघूया कशी करायची. तर नमस्कार. नमस्कार. तर आज काय बनवताय तुम्ही? आज हरभऱ्याची भाजी सुकी. सुकी हरभऱ्याची भाजी. त्यासाठी साहित्य काय काय घेतले दाखवता का जरा? लसूण घेतलाय, मिरच्या घेतल्या, जिरे, टोमॅटो आणि मुगाची डाळ घेतली, भिजून घेतली हिला. हो, तेल आणि बेसन पीठ आणि ही हरभऱ्याची भाजी. ही हरभऱ्याची भाजी मित्रांनो बरेच लोकांना बघायला भेटत नसतं. ज्यावेळेस हरभऱ्याचे झाड आपल्या याच्या शेतामध्ये जेव्हा हरभऱ्याचं पीक घेतात त्यावेळेस हे वरची जे खोडत असतात, जेणेकरून हरभऱ्याचे जे शेंडे हरभरे जे आहे ते जास्त आले पाहिजे, त्याच्यामुळे शेंडे खोडत असतात. आणि हे शेंडे जे आहे ते वाळून नंतर वर्षभर तुम्ही याची भाजी करून खाऊ शकता, एकदम टेस्टी लागते. तर ही भाजी तुमच्याकडे भेटते का नाही ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. नसेल भेटते तर आम्ही इकडून पार्सल करू तुम्हाला, किंवा आमच्या घरी तुम्ही येऊन जेवण करू शकता. तर आता ही भाजी कशी करायची आहे, चला पुढची प्रोसेस बघूया. मिरच्या, लसूण आणि जिरे काढून, मिरच्या, लसूण आणि जिरं हे मिक्सरमधून काढायचं आहे तुम्हाला. तर हे सर्वात आधी आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया. तुम्ही लसूण थोडाच टाकलाय का बरं? हे नंतर तेल टाकायचं करून. ओके, तर थोडा लसूण जो आहे तो वेगळा ठेवायचा आहे. तर याला मिक्सरमधून काढून घे आणि नंतर आम्ही मीठ पण टाकते. मीठ लक्षातच नाही राहिलं. मीठ लक्षात नाही राहिलं, असंच होत असं वेंदळ काम माझ्या मम्मीचं. हे बघा मीठ टाकलेलं आहे. आता आई त्याला मिक्सरमधून काढते, तोपर्यंत आई इकडे गॅस चालू करणार आहे. कोमल तिकडे गेलेली आहे. तर आईच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते सांगा. आणि ह्या वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटतात. हे तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता. मस्त एकदम भाजी होते याची. मला तर खूप आवडते बाबा ही. आणि भाकरीसोबत तर विषयच नाही, एकदम विषय खोलून जातो. तुम्ही नक्की एकदा घरी करून बघा. आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये बरेचसे लोक ही भाजी खात असाल, तर तुम्ही खाता का नाही तेवढंच सांगा मला एकदा कमेंट्समध्ये. आई तू किती दिवसापासून खाते ही भाजी? लहानपणापासून खाते. हो काय? टेस्टिंग खूप छान होते ते. ओके. त्याचा आपला गॅस जो आहे तो गरम होतोय, म्हणजे गॅसवर कढई ठेवलेली, ती कढई गरम होते ॲक्च्युअलमध्ये. आणि लागली ती भाजी कशी करायची ती सिंपल पद्धतीने आई तुम्हाला सांगणार आहे. झटपट फक्त एकदा 5 मिनिटामध्ये तुमची भाजी जी आहे ती रेडी होऊन जाणार आहे. तर चला, गॅस गरम झाला आहे का बघा एकदा. सॉरी, कढई गरम झाली का बघा. थोडे शब्द जे आहेत ते वेंदळ विस्कडत चालले, तर थोडे सांभाळून घ्या. तेल टाकलेलं आहे, तेल गरम होऊ द्यायचं आहे. तर ही लसणाची फोडणी जी आहे ती तयार करते. लसण जो आहे तो बारीक असा खुडून घेतलेला आहे, त्यामध्ये टाकलेलं आहे तेल. ह्या लसणाची तुम्हाला फोडणी करायची, त्यासाठी हे वाटीमध्येच करून घेतलेलं आहे वेगळं. तर चला आता बाकी बघूया काय काय आता आपण करायचं. हे एकत्र करून घेऊ. हे बेसन आणि हे तुम्हाला एकत्र करायचं आहे, मिक्स. भाजी आणि बेसन हे तुम्हाला मिक्स आधीच करून घ्यायचं आहे. तर पुढे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. एकदम टेस्टी अशी भाजी आईच्या हातची तुम्हाला नक्कीच एकदा तरी मी टेस्ट करवणार आहे. जर की तुम्ही म्हणजे जवळपास कुठे राहत असाल तर नक्की मला मेसेज टाका. ओके, सगळेजण करतात. ओके. नाही, शहरामध्ये सहसा ही भाजी भेटत नाही ना, हे नेतात ना खेड्यातून येतात का? ओके. तर हे बघा, ही भाजी अशी मिक्स करून घ्यायची आहे सिंपल पद्धतीने. तर आपला गॅस जो आहे, गॅसवरची कढई गरम झालेली आहे. त्यामध्ये तुम्हाला मिरची त्याची पेस्ट जी आहे ती टाकून द्यायची आहे. आणि एक कच्चा वास जाईपर्यंत तुम्हाला त्याला फिरवून घ्यायचं आहे, एक 30-40 सेकंदापर्यंत, जेणेकरून ते मिरची, लसूण याचा कच्चा वास जो आहे तो गेला पाहिजे. याला कुठली कोथिंबीर वगैरे काही गरज लागत नाही मित्रांनो. सिंपल पद्धतीनं होणारी झटपट भाजी आहे ही. नंतर याच्यामध्ये आई टाकणार आहे टोमॅटो. टोमॅटोला 1-2 मिनिटापर्यंत तुम्हाला एक परतून घ्यायचं आहे. ओके. पुढं काय टाकणार आहेस? पाणी, डाळ टाकणार आहेस का? ओके. ही डाळ जी आहे ही 15-20 मिनिटं आधी किंवा अर्धा तास आधी भिजून ठेवलेली मित्रांनो. परत मला तुम्ही कमेंट्समध्ये विचारता की कधी भिजवलेली आहे काय, तर रात्रभर नाही भिजून ठेवायची, एक अर्धा तास भिजवली तरी काम होऊन जाते. ही डाळ याच्यामध्ये टाकून द्यायची आहे. ही मुगाची डाळ आहे बरं का, बिना शिलट्याची डाळ आहे ती मुगाची. तर ती डाळ त्यामध्ये टाकली आणि 2 मिनिटापर्यंत तुम्हाला परतून घ्यायचं आहे. ते डाळीतला वल्लावा गेला पाहिजे, म्हणजे तेल सेपरेट झालं पाहिजे. ते झालं की त्यामध्ये तुम्हाला काय टाकायचं ते देखील सांगणार आहे. तर चला, यामध्ये आई पाणी टाकून घेणार आहे. 1 तांबे टाकणार आहे का? बापरे, 1 तांबे पाणी टाकायचं आहे. त्यासाठी पाणी खूप जास्त लागतं वाटतं. मग घट्ट हे नाही पाहिजे ना. काय नाही पाहिजे? जास्त घट्ट नाही पाहिजे ना. ओके. आता याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी येईपर्यंत वाट बघूया आपण.
तर बघा एकदम मस्त अशी इकडे उकळी आलेली आहे आणि आतमध्ये डाळ जी आहे ती शिजत आहे आपली. आणि डाळ शिजायला जास्त टाइम लागत नाही मित्रांनो, कारण की मुगाची डाळ आहे, मुगाची डाळ लवकर शिजत असते आणि आपण आधीच ती भिजून घेतलेली आहे, त्यामुळे ही लवकर शिजून जाणार आहे. तुम्हाला एक 5 मिनिटापर्यंत याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर डायरेक्टली याच्यामध्ये तुम्हाला जे आपण भाजी आणि बेसन जे मिक्स केलेलं आहे ते पूर्ण याच्यामध्ये टाकायचं आहे. आता रेसिपी मी का सांगतो, कारण की आईला थोडं कमी बोलता येत नाही आहे. इकडं तडका गरम करायला ठेवलेला आहे, पण ती हे जळत आहे आपलं. नाही जळत. ओके चला, तर ह्याच्यामध्ये टाकलंय आणि तुम्हाला हलवत राहायचं आहे, गुठळ्याने उद्याच्या याच्यात. मस्त असं इकडे तडका पण गरम होतोय बघा. लसण जळून द्यायचं आहे, लसण तुम्हाला फक्त फ्राय करायचं आहे त्याच्यामध्ये. आली आमची परी बाबा. हे बघा भाजी अशी मस्त अशी आता जशी ही घट्ट होऊन जाणार, त्यातलं पाणी थोडं आटून जाणार. झाकण ठेवायचं लगेच नाही. ते तडका टाकून ना, हे तडका टाकून लगेच तुम्हाला झाकण ठेवायचं आहे. तर ही प्रोसेस तुम्ही बघू शकता. गॅस आहे ना बंद केला आहे आणि यानं थोडा जाळ होऊ शकतो मित्रांनो. ओके, तडका टाकून लगेच इथं झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि एक बारीक गॅस तुम्हाला अजून 5 ते 10 मिनिटापर्यंत त्याला होऊ द्यायचं आहे, कारण की डाळ शिजली पाहिजे आपली. बेसनही शिजलं पाहिजे, बेसन आपण कच्चंच टाकलेलं आहे ते शिजलं पाहिजे. त्यानंतर जी भाजी होणार आहे ती एकदम अप्रतिम होणार आहे. तुम्ही ही खाल्लेलीच असणार आहे कधी ना कधी. जसं खाल्ली तर मला कमेंट्समध्ये सांगा. मी तुम्हाला 2-3 वेळा तेच म्हणतोय. तर चला आपण 2 मिनिटं वेट करूया आणि भाजी तुम्हाला लगेच सर्व करून दाखवतो. तर हे बघा आपली भाजी जी आहे ती ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आणि याला तडका दिल्यानंतर एकदम भारी चव येणार आहे. तर आता हिला मी तुम्हाला जे आहे ते सर्व करून दाखवतो एकदा. तर फायनली आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम भारी अशी टेस्ट आलेली आहे. तवंग बघा किती छान आलेला आहे. तर ही तुम्ही खाऊ शकता, भाकरीसोबत एकदम उत्तम लागते, पोळीसोबतही चांगली लागते, पण भाकरीसोबत एकदम भारी लागते. तर तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करू शकता. तर आई बोलू की सगळ्यांना एकदा घरी जेवायला या, सगळ्यांनी आमच्याकडे जेवायला या. बरं चला मित्रांनो. हरभऱ्याची भाजी, हो, भाकरी आणि भाजी. तर तुम्ही आमच्या घरी नक्की जेवायला या. ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुढची रेसिपी कोणती पाहिजे ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय.